श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतदूतमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। वेंकटाद्रि समस्तानं ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनात् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासमहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतम्। ब्रह्मांता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। कुंभापुरदीश देवनशिलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश भिन्न श्री गोपाल कृष्णाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले समस्त गुरुपरंपरेक नतमस्तक जावंगेनो। विद्यमान्य स्वामी आमगेले विद्याधीश तीर्थ स्वामीले चरणाक नतमस्तक जावंगेनो। अधिक मासाचे 10व्या दिवसाचे 18व्या अध्यायाक आमी पाविले आसाची। मस्त संतोष देता कशी एक 10 दिवस गेल्ले हें आमकां कळना। परमात्माले चिंतन करतची आमी वेळ गेल्लो कळना के अशी तोची एक संदर्भ आमकां आज सुद्दाची एक भास देता। कशी आमी कालच्या दिवसांतू 16व्या आनी 17व्या अध्यायांतू परमात्मा जावन आशिल्लो तसलो पुरुषोत्तम लक्ष्मी देवीक कशे रितीन संतोष भरीत जावंगेनो आपणायले उत्तर विश्लेषण जावंगेनो। एक कथा भाग रुपारी परमात्मान सविस्तार जावंगेनो अधिक मासाचे महिमे प्रस्तुत करतची। तद महिमा हे वाल्मिकी ऋषी धडधन्वाक सांगिल्ले तसले 17व्या अध्याय आमी काल दिवसांत पळयले। आयच्या दिवसांतू अत्यंत महिमान्वित अध्याय म्हूण सांगता कित्याक की म्हळ्यार 18व्या अध्याय हे 18 म्हणले एक संख्या पळोवच्या गेले तर जाल्यार आमकां भगवद्गीतेचो उडगास येता, पुराणाचो उडगास येता। अत्यंत परमात्मान सदृश जावंक नाशिल्ले तसले पुण्यतम हे संख्या म्हूण आमकां दिश्याक पावता। तसले एक अध्यायांतू एक पर्वकाल म्हणून म्हणीत के वैधृती पौर्णिमा व्यतिपात आनी अमावास्याचे योगांतू परमात्माले आराधन केल्यार कशे रितीन परमात्मा आमकां सांगिल्ले तसले एक फल दिता म्हूण आमी आयच्या दिवसांत पळोवया। लक्ष्मी देवी परमात्माक उल्लेख करताची अर्थगर्भित जावंक सांगता आसा। देवादिदेव जावंक नाशिल्लो अत्यंत स्तुत्य पूजित जावंक नाशिल्लो तसलो तुगेले उपासना आज पासून तुवें स्नान दान दीपदान गोदान भूदान ना गोब्राह्मण सेवा तत्पर जावंक केल्यार कशे रितीन फल दिता तूं आपणाक प्रस्तुत केल्लें आसा। ते अत्यंत संतोषान आपूण आयकून आपणायलें तुगेले तसले आल्हादकर चरित्र स्तुती हे आपूण आयकून हर्षोद्गार दिल्ले आसा। मनांत अत्यंत प्रसन्नीकरण दिल्लें आसा। जाल्यार सुद्दाची कसकी एक अयम विशेष म्हणटात कसन एक दिवसाक ना तर जाल्यार एक मनशाले आमी विशेषण रुपार करता तर जाल्यार कृष्णाल बद्दल तुमी एक विशेष रूप घेवका तर जाल्यार तागेले कसकी एक विशेष प्रादुर्भाव आसा। कृष्णान एक कालांतू 16,000 बायलाल बशी 16,000 स्त्री बशी ताणें कशी एक रमण केलें। परमात्मान प्रत्येक स्त्रीर बशी कशे रितीन तागेले संतान ताणें उत्पत्तीन कशें घडयलें। परमात्माले कशे रितीन ताणें प्रत्येक 16,000 स्त्रीक आश्वासन खंयचे रितीन दिलें ताणें
ते आमी पळोवचें एक अर्थगर्भित जावंक न्हू आसा. जाल्यार हे परमात्मा विशेष कसो की म्हळ्यार कशी आमी मनान तो परमात्मा बद्दल चिंतन करता की ते रितीन परमात्मा आमकां अर्थगर्भित जावंक न्हू तागेले विशेशणांत विशेष भाव आमकां प्रकटीत करतके. तशीच हे अधिक मासान तूं लक्ष्मी देवी परमात्माक विचारता की म्हळ्यार हे अधिक मासान तूं आनीकच विशेष जावंक कसनीची आसवें ना आनीक विशेष रितीन जावंक न्हू फल दिवचें तसलें कसनी आसवें. आमी आयचे एक वर्तमान परिस्थितींत म्हणटाची कस की एक गाडी आयले एक पण चार्ज केल्यार 200 किलोमिटर धांवतके तशी परमात्माक लक्ष्मी देवी विचारत कस की म्हळ्यार क्षणाक पुण्यवर्धन देंवता तसलें कसनय तरेन एक उपाय आसल्यार आमकां सांगका. तूं सांगलें आपणालें हें जन्मांत केलें तसलें दाना निमित्तान इतलें वर्ष आयुश्य मेळटा, इतलें वर्ष आमकां पुण्य मेळटा, इतलें वर्षान आमकां मोक्ष मेळटा सांगलें जाल्यार प्रती क्षणाक पुण्यवर्धन देंवता तसलें कसनय उपाय आसल्यार आपणाक सांगका म्हूण न्हू लक्ष्मी देवी परमात्मा कडेन विचारता. त्याच संदर्भार परमात्मो विशेष रितीन सांगता की म्हळ्यार देवी आयको वैधृती आनीची व्यतिपात हो योगांतू पौर्णिमा आनी अमावास्याचे आनीची हे द्वादशी म्हणलें 5 प्रख्यात एक पंचपर्व म्हणून सांगूसून घेताची. तांतूची आपणाक वैधृती म्हणलें अत्यंत संतोषदायक दिवसू. त्या दिवसान तूं आपणाक मस्त रितीन कसनयच एक धर्माचरण की व्रताचरण की प्रारंभ केल्यार ना व्रताचरणे संदर्भार दान केल्यार आपणाक अत्यंत संतोषदायक जाता. व्यतिपात योगान तूं कसनयक आचरण केल्यार धर्मरायाक नाजाल्यार धर्मरायाले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलो यमधर्माक अत्यंत प्रितीदान आशिल्लो तसलो दिवसू. पौर्णिमे दिवसाक कसनय तरेन एक सुकर्म केल्यार ना सुदान कसनय केल्यार अत्यंत प्रितीपात्र ब्रह्मदेवाक जाता. अमावास्ये दिवसाक कसनय रितीन तरेन आमी कार्यक्रम आयोजन केल्यार ना ते कार्य आमी संपन्न रितीन घडयल्यार आमगेले समस्त पितृगण देवतेक संतुश्ट जाता. द्वादशी दिवसाक आमी कसनय कार्य केल्यार ऋषिकेश देव अत्यंत संतुश्टान जाता. ताजे कितें हें पंचपर्व म्हणून घेता. पळयाची समाची वैधृती म्हणलें हें योगान तूं कसनय तरेन एक विशेष परमात्माला अनुग्रह पात्र जावचे कितें कसनय कार्य करतवें ते परमात्माक प्रिती पावता. व्यतिपात म्हणलें योगान तूं कसनय रितीन कार्यक्रम करतवें ते धर्मरायाक अंतर्गत जावन आशिल्ले यमधर्माक प्रिती पात्र जाता. तशीच पौर्णिमे दिवसाक ब्रह्मदेवाक प्रिती पात्र जाता. अमावास्ये दिवसाक आमगेले समस्त पितृगण देवते संतुश्ट जाताची आनीची द्वादशी दिवसाक ऋषिकेश अंतर्गत परमात्मो संतुश्ट जाता. ताजे कितें हें पंचपर्वाचें आचरण आपणाक अत्यंत संतोषदायक जावंक आसा अशें म्हूण सांगून परमात्मो स्वता लक्ष्मी देवीक उल्लेख करता आसा. कोण आपणाले भजक तांगेले इच्छानुसार तांणी करचें तसलें पूर्ण फल अपेक्ष करतावे हें इंद्रादी देवतेक सुद्दाची मेळनाशिल्लें तसलें अलभ्य जावंक नाशिल्लें तसलें व्रत आसा. त्या दिवसाक पूर्ण प्रमाणे तीळ उरो नाजाल्यार दूद उरो नाजाल्यार तूप उरो नाजाल्यार फल हें आपणाक अर्पण केलें तर जाल्यार तांगेलें फल अनंत रितीन आपूण तांगेले समस्त मनोकामना परिपूर्ण रितीन सिद्धी करून दिता आनी ते सिद्धी खंडीत जाता म्हूण सांगून परमात्मो सांगता. तशीच वैधृती म्हळ्यार संक्रांतीकिंतची महिमान्वित जावंक नाशिल्लें तसलें दिवसू. त्या दिवसाक खंडीत तरेन फल अशें सांगलें की म्हळ्यार प्रत्येक निमिशाक वर्धन देत की कशी क्षण वृद्धी देत की ना क्षण कशी समय राबना की कशी धांवत उरत की तशी हाजी फल अनंत जावंक न्हू प्रत्येक क्षणाक वर्धन देता उरतके अशें म्हूण सांगून लक्ष्मी देवीक सांगता. आनी हे उतरा बद्दल कसनय तूं संशय करचे अवश्य कतना. तशें दुखूनची हें पुण्यकालान तूं वैधृती म्हणलें पुण्यकालान तूं कोण कसं एक दान करता की ते दान करचे समय कशी क्षण वाडत की तशी त्या रितीन आपूण तांकां योग्य जालें तसलें फल अनंत रितीन प्रती क्षण आपूण दिता म्हूण सांगून परमात्मा उल्लेख करता. ताचे दुखूनची हें स्नान दान जप वैधृती दिवसान तूं अधिक मासांत आयिल्लें तसलें वैधृती योगान तूं प्रल्हाद राजान केल्ले निमित्तान ताका इंद्र पदवी प्राप्त जालें. तशें दुखूनची
हे अत्यंत दुर्लभ जेवण आशिल्लें तसलें दिवसान तूं प्रतिनित्य करचे उपवास आसाची जाल्यार सुद्दाची हे दिवसापुणेची किंचित दान मान परमात्माले उद्दिश्य जावंगेन करचे तसलें व्रत परमात्माक अत्यंत प्रीतीपात्र जाता आनी जी हाजी फल क्षण क्षण वृद्धी जावंगेन कशी प्रल्हाद राजाक विशेष रितीन इंद्र पदवी मेळकी तसले इंद्र पदवी आमक वरकीची मेळच्याक शक्यता देता म्हूण सांगून परमात्मो वैद्रती दिवसान तूं केलेले तसले व्रतानुष्ठानाचे उल्लेख करता आसा खंयचे वैद्रती दिवसान तूं दान केलें तसलें एक कर्नाशीची इंद्राक तागेली पदवी कशी गेली की ते गेलील संदर्भारी ताणें वैद्रती दिवसाक दान मान कोरंगिनो परतून ते गेलील तसले इंद्र पदवी पुनरपी जावंगिनो ताका प्राप्त करच्याक अनुग्रहीत जावंगिनो आयिल्ले आसा तशें दुखुनूची हाजी प्रभावान इंद्र पदवी मेळ्ळी ताका अशें म्हूण सांगून परमात्मा सांगता जाल्यार सुद्दाची इंद्राक आपूण पदवी आसतना नाता जाल्यार पुनः पुनः दान करच्याक अशक्य जाल्ले निमित्तान वैद्रती दिवसान तूं किंचित तरेन दान प्रभावान 100 वर्ष पुसून ताजेचें वर्णन केल्यारीची कमी घे तशें दुखुनूची हे वैद्रती दिवसान तूं साकर तूप आनीची मोव आनीची दूद आनीची तीळ हे 5 वस्तू तशीची नारलो केळें आनीची फल हे रितीन दिवका हें अशक्य आसा तर जाल्यार किंचित एक 16 आजीची पानां फपळा पान समेत जावंगेन दान केल्यार तांबूल समेत दक्षिणा दान केल्यार ताका हें जन्मान तूं सूख पावून परांत वरकीची ताका योग्य रितीन मोक्षप्रद जाता म्हूण सांगून परमात्माक उल्लेख करता तेन्ना लक्ष्मी देवी पुनरपी जावंगेन आपणेक वैद्रतीचे कसं योगा योगू ना क्षण क्षणाक कशी पुण्य वर्धन जाता आपणेक तुवें प्रस्तुत केलें परमात्मा आपणेक व्यतिपात योगान तूं देंवता तसलें योगो आपणेक तुवें प्रस्तुत करका म्हणून पुनरपी भिन्न करूंक येता ते संदर्भारी परमात्मा सांगता कसं की म्हळ्यार जे एक व्यतिपात योगो सुर्यामुखीची अत्यंत तेजस्वी जावंगेन आसा हाजीचे प्रभावान कशी एक प्रतिनित्य लोक आहार की एक तांगेले आयुष्य की अभिवृद्धी कशी सुर्या निमित्त जाता की तशीची सुर्या निमित्तची हो योगो अत्यंत महिमान्वित जाल्ले आसा तशें दुखुनूची हे योगो सुर्या निमित्त अत्यंत तेजस्वी प्रखर जावंगेन आसा हाजे निमित्ताची धर्मरायाक धर्मत्व मेळिल्लें आसा तशें दुखुनूची हे योगान तूं आमी खंडीत तरेन धर्माचरण की ना दान की ना धर्म की ना सांगिल्लें तसलें श्रवण कोरंगिनो आमगेलें परमात्माले अविच्छिन्न जावंक नाशिल्लें तसलें संतती संपत्तो आमकां मेळच्याक देव तशीची आमी अनुग्रह जावका तर जाल्यार व्यतिपात संदर्भारी परमात्माले उद्दिश्य जावंगेन करचें तसलें हें कार्य अत्यंत श्रद्धेन भक्तीन मनपूर्वक जावंगेन केल्ले निमित्तान धर्मरायाक धर्म पदवी अत्यंत निष्कळंक रितीन मेळिल्ली आसा तशें देखून कुरुक्षेत्रांत तूं सूर्यग्रहणा संदर्भारी दान केल्यार कसन एक फल मेळत की ताजी किंतची 12 पट्टू फल अधिक मासान तूं व्यतिपात कालाचे संदर्भारी केलेले तसले दानाक फल मेळटा अशें म्हूण सांगताची काशी क्षेत्राचे चक्रतीर्थांत तूं स्नान केल्यार कसन एक फल मेळटा की कसन एक भाद्रपद मासान तूं अमावास्ये पर्वकालारी गंगान तूं स्नान केल्यार कसन फल मेळटा की ताजे किंतची अनंत पट्टू फल आमकां व्यतिपात दिवसाक स्नान कोरंगेन दान केल्यार मेळटा की पळया खंय व्यतिपात योग खंय काशीचे चक्रतीर्थ खंयची कुरुक्षेत्रांत तूं ग्रहण देवचे संदर्भारी देवची ग्रहण पर्वकालारी एक आमी करचे तसलें आमगेले जपानुष्ठान सिद्धी कितें उरो ना परमात्माले ग्रहण कालारी आमगेले एक दशा बाधा निमित्त उरो ना ग्रह बाधा निमित्त करचे तसलें योगान तूं दान करचे तसलें योगो खंय तुलन केल्या पळयाची परमात्मान स्वता परमात्मान एक सांगिल्लें तसलें वाक्याची आमकां क्षेत्राचे महिमेन तुरो काशी क्षेत्र महिमेन तूं कशी चक्रतीर्थाचें वर्णन केलें परमात्मान तशीची ताजे किंतची थंय कसन एक स्नान केल्यार फल आस की ते फल आमी केवल व्यतिपाताचे अनायास जावंगेन कुरुक्षेत्रा वचून ग्रहणा संदर्भार दान करका म्हूण ना काशी क्षेत्रा वचून चक्रतीर्था स्नान करका म्हूण ना केवल व्यतिपाताचे योगाचे संदर्भारी
आम्ही केवल जावंक गेनो परमात्माले चिंतन करून गेनो परमात्मान सांगितलं तसले स्नान महिमेचे उडगास करून गेनो स्नान महिमेचे श्लोक उडगास करून गेनो आम्ही तो स्नान करून गेनो परमात्माले प्रित्यर्थ जावन करचे तसले दानाक तिथलं फल आमकां खंडीत मेळटा म्हणून सांगून परमात्मान हे अधिक मास महात्म्यान सांगितलं असा तशीच मुखारे व्यतिपाताचे बद्दल परमात्मा अशी सांगता की मारे नित्य नियमानं आजपासून तुम्ही ब्राह्मणाक पूजा अर्चना करून घेऊन आयिल्ले आसाची देल्या सुद्दाची सकाळीची ब्राह्मी मुहूर्तार करचे तसले व्यतिपात योगार करचे तसले स्नान तो करून घेऊन नित्यानिक तुमगेले नियमानुसार ब्राह्मण पूजा गोपूजा करून घेऊन तेरा नारलो तेरा रंभाफल ना तेरा खर्जूर तेरा द्राक्षी नातर जाल्यार आंब्याचे फल नातर पणस कसनय तुमकां मेळचे तसले फल तांबूल दक्षिणा समेत जावंक न्हू ब्राह्मणाक दिल्यार त्या दिवसाक तुमकां कोणीच स्त्री पुरुष उरो तांगेले अंतर्गत जावंक न्हू ब्राह्मणाले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले परमात्माले उद्दिश्य जावन करता तसले व्रत केल्यार परमात्मा खंडीत तांकां प्रितीपात्र जावंक न्हू कशी एक कापसा राशीक एक उज्जा किटी पडल्यार कशी भस्मीकृत जाता की तशी आम्ही केलेली तसले जिवनांत पापमय राशी केवल परमात्माला प्रित्यर्थ करचे तसले हे दाना निमित्तानं आमगेले सर्व ही पाप राशी भस्मीकृत देता म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करता कशी एक क्षणाक कापसाक आशिल्ले तसले कीट उज्जाचे लागल्यार कशी कापूस भस्मीकृत जाता की कितली राशी उरल्यार सुद्धा तशी आम्ही जन्मजन्मांतुरो ना प्रति क्षणांत केलेली तसले पाप परमात्माले केवल व्यतिपात योगांतू उद्दिश्य करचे तसले दान मान व्रताचरणे निमित्तानं ते सर्व ही आमगेले पाप केवल प्रतिक्षणांतू अत्यंत परमात्मान सांगितले तसले वर्णन केले तसले निमित्तानं ते दाना फला निमित्तानं ते भस्मीकृत देवन आमगेले सर्व ही पुण्य संपादन करून घेवच्याक आमकां पात्र जाता अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता आनीची किंचित कसनेची तिळा तितले गात्राचे वस्तू सुद्धा दान केले रे आपूण तेगेलो सखा जावंक उरता आनी इह पर म्हळ्यार हे जन्मान तूं मुखावयल जन्मान सुद्दाची आपूण तेगेलो एक अत्यंत प्रितीपात्र जावंक न्हू ताका आपूण व्यवस्थीत रितीन तेगेले स्मरण मात्रान आपूण त्या संदर्भारी उपस्थित उरता म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करता पळया परमात्माक तिळा तितले केवल आमी अधिक मासांतुरो हे व्यतिपात म्हणले योगाचे संदर्भारे परमात्माला उद्दिश्य जावन करता आसले सान तिळा तितले गात्राचे वस्तू केल्या सुद्दाची परमात्मा आमगेले मित्र जाता म्हळ्यार पळयाचे आजकाल मित्र अशी उरता की म्हळ्यार आमगेले निमित्त कसं एक फायदा आसवे तो आमगे लागीं उरताच तागेले निमित्त आमगेले कसं काम देवचें ना हांवें आमी तागेले सावळी सुद्दां पळयनाची असल एक संदर्भ रे आमी केवल परमात्माक आराधन करचे कसन की म्हळ्यार आमगे कडच्यान कसन तो घेता की म्हळ्यार केवल भक्ती त्यावर की ताका जावं हांवें ताका अवश्यकत आसवे खंडीत अवश्यकत ना जाल्यार आमी एक मनुष्य जन्मान तो ताणें आमकां आविर्भाव केले निमित्तान ना मनुष्य जन्मान तो आमी रूप धारण केले निमित्तान परमात्माले वरप्रदायक जावंक तसले आमगेले एक सृष्टीचे दलील निमित्तान परमात्माले आमगेल हातान ते सेवा करया जे कलिप प्रादुर्भावान दलील तसले सर्व ही पाप आमगे कडच्यान करूसूंक न्हू आमगेल कडच्यानाची ते पापाक परिहार करूसून आमगेल कडच्यानाची परमात्माले सेव घडूसूंक न्हू त्याची परमात्माले वैभव आमगेल तोंडाच्यानाची हाडूसून तागेल कीर्ती अनंत अनंत करच्याक तोची कारणीभूत जावंक आसा सूत्रधारी बी तोचीची पात्रधारी रुपारे अंतर्गत जावंक करीची लबीची तोचीची जाल्यार वस्तुस्थिती आमी पळोवगा की म्हळ्यार देव आमकां कर म्हणटा की ना की आमगेले ते आत्मसाक्षी आमकां साक्षीभूत जावंक करकाके आतां म्हणटाचे बट माम तुमी सांगलें प्रत्येक अणु तृण कास्ट एक चराचर वस्तूंत परमात्मा उरता म्हणून न्हू पळयाची तो जाती वेगळी स्थिती वेगळे आचार वेगळो विचार वेगळो जाल्यार परमात्मा कसं करता की म्हळ्यार ते व्यक्तीन तो अंतर्गत जावंक उरता सोडल्यार ते व्यक्तीले केलेले तसले कर्माक परमात्मा भागी जायना गे आतां कसकी एक आचरणेन तूं चार मित्रवृंद उरताची तागेल आचारो विचारो वेगळो वेगळोचे एकलो ब्राह्मण धर्म करता एकलो क्षत्रिय धर्म करता एकलो वैश्य धर्म करता एकलो शूद्र धर्म करता ब्राह्मणो आपणाले वेदाधिकार निर्णय करता क्षत्रियो आपणाले राज्याचे धर्माचे निर्णय करता वैश्य आपणाले सांगिल्ले तसले एक सरंजाम कसं कर का नाजाल्यार आभरण करता ताजे निर्णय करता शूद्र तागेले निर्णय करता
शूद्र सुद्दाची एक पंत तागेल्या अंगान परमात्मा नाव आहे असाचीच खंडित जाल्यार रे परमात्मान ताण सांगिल तसले कर्माक ताका अधीन जावंक असं सोडले रे ताण करचे तसले सर्व कर्माक परमात्मा अधीन ना पळयाची तो कसकी एक चूक करता असा ताका परमात्मा अधीन वे ना ताणें ताका ज्ञान दिवची परमात्मान आतां आमकां कशें कळटा सांजचे उडोवंक दिव्या उजवाडा कडेन वताचे ते दिव्याक हात लायल्यार रे आमकां लासता म्हणल्यार एक अनुभव आसा ते अनुभव आमी आशिल्ले निमित्तान चेडा सांगताची लागीं वच नाका म्हणून जाल्यार तो वचून लासून घेता नंतर ताका ताजे अनुभव येता कित्याक तागेल्या आंगान परमात्मा नाव आहे अशें म्हणून तुमी विचारीत खंडीत आसा जाल्यार रे तांतवरकीची सृश्टीचे लावण्य अशी सांगल्या की म्हळ्यार परमात्मान प्रत्येक जिवांतू जंतूंत आपूण उरता तांणी करचे तसले कर्माक आपूण सहकार जावंक उरता जाल्यार रे ते कर्म कर म्हूण सांगचे आपूण सोडले रे ते तुवें अशी कर का म्हणून आपूण सांगना ते तांकां गेले विवेचनेक सोडील विशय यो म्हणून सांगता आतां चोरतल म्हणून सोचूंक चोरता ताका देवा वयर भक्ती नाव आहे ना ताका देवा वयर कसनेची एक विचार नाव आहे ना देव म्हणले एक शब्दाचे अर्थ नाव आहे खंडीत आसा जाल्यार रे कोणाक त्या शब्दाचे अर्थ ना तो ते चर्चाक पावता ताका ते चर्चे विशयान तुची एक भक्ती आसा ताजे निमित्तानाची तागेले उदर भरता तशे निमित्तान तो ते कार्य करच्याक प्रवर्त देता तागेल्यान परमात्मा नाव आहे खंडीत आसाचीच जाल्यार रे ताण करचे सद्धर्मांत परमात्मा सोडले रे ताण करचे अधर्मांत परमात्मा खंडीत ताका ना हो म्हणलो विशय आमी ग्राह्य करूंक येवका तशें दुखूनची हांगा अशी सांगल्या की म्हळ्यार रे परमात्मा आमगेलो सख जावंक येता कशी अर्जुनाक ताणें एक सहकार जावंक न्हू एक सारथी जावंक तसल साक्षात परमात्मूची ताका सारथी जावंक येवका तर जाल्यार रे खंयचे रितीन ताणें अर्जुनान एक पुण्य केल्लें उरतलें ना परमात्मान तागेल कणच्यान कशी रितीन पुण्य कर का म्हणले एक संयोजने निमित्त परमात्मान ताका कशी एक विचारान आचार दिवंक ताका शिक्षण दिलें ताजे निमित्तान आमगेले एक जिवनान कशे रितीन एक कृष्णार्जुनाचे संवाद कशे रितीन आमगेले एक स्मृतीपटलान तो आसा ताजे निमित्तान आमी प्रत्येक संदर्भार विचार करताचे जाल्यार आमी कोणीची कौरवाले 100 लोकांले चेडवाल विचार करनाचे आमी केवल पांडवाल विचार करताचे कित्याक की म्हळ्यार तांणी धर्माचरणे निमित्तान आसाची तांणी अधर्मा निमित्तान आसाची तशें दुखूनची आमी लेखच्या पुरो केवल हे तांगेले कौटुंबीक कलह म्हणून घेवन खंडीत न्हय हे कलह धर्म आनी अधर्माचे बदल देंवता तसले तांतू आशिल्लो तसलो विशयो आमी घेवन आमगेले मनांत आशिल्ले धर्मो अधर्मो ना आमगेले मनांत आशिल्ले तसले शत्रू अशत्रू बदल आमी घडचे तसले विचारो मात्र आमकां भगवद्गीतेन तूं हे 18व्या अध्यायान तूं आमकां मस्त रितीन परमात्मान विश्लेशण रितीन सांगिल्लें आसा जाल्यार सुद्दाची परमात्माले एक मित्रत्व मेळका तर जाल्यार आमी हे व्यतिपात योगान तूं अत्यंत श्रद्धेन तिळा तितलं गात्रा सुद्दाचे एक खंडीत तरेन दान करका ताजे निमित्तान परमात्मा आमगेलो सख देता ते सखांतले एक सौभाग्य आनी कसन आसा पळयाचे तसले एक परमात्मान सांगिल्ले तसले मुखोद्गत वाणी साक्षात लक्ष्मी देवीक परमात्मा प्रस्तुत करत आसा ताजे वर्णना ते खंडीत सांगच्याक शक्यता ना तितले रितीन परमात्मान ते व्यतिपात योगाचे वर्णन केल्लें आसा हाजे निमित्तान पुणीची आमी हे व्यतिपात योगान तूं कसनेक दानमान कर का म्हूण सांगून परमात्मा सांगता तशीच पौर्णिमेचे पर्व काल्यार आपणेक सांगका म्हूण घेवन लक्ष्मी देवी परमात्मा कडेन साक्षात्कार घेता विनंती करता ते संदर्भार स्थावर जंगम म्हणले चराचर वस्तू आपणेक मस्त रितीन पूर्ण प्रितीन प्रीती आसा तांतूची मस्त प्रीती म्हळ्यार भंगार म्हळ्यार भांगर मस्त रितीन आपणेक प्रिती पात्र जावंक आसा हे दान ब्राह्मणाक दिलें तर जाल्यार देवानुदेवते अत्यंत संतुश्ट जावंक न्हू आमकां अनुग्रह करता गे तशें दुखूनची हे पौर्णिमेचे पर्व काल्यार विशेष रितीन परमात्मान सांगिल्लें तसलें सुवर्ण दान केल्ले निमित्तान आमकां योग्य जालें तसलें पौर्णिमेचे स्नान फल आमकां खंडीत मेळत के आमगेले पितृ देवते कोण आसाची ना आमगेले एक म्हालगडे 10 जन्माचे नाजाल्यार मुखावयल 10 जन्माचे देव तसले म्हालगडे अत्यंत सुमधुर जावंक न्हू आमकां अनुग्रह करूंक न्हू तांणी केले तसले कसनेच एक पितृदोशा निमित्तुरो ना तांगेले एक संदर्भार तांणी केले तसले सर्व ही पाप दुरीकृत जावंक न्हू तांकां मुखार सुनू मोक्षदायक जाले तसले परमात्माले साक्षात्कार मेळटा म्हूण सांगून परमात्मा लक्ष्मी देवीक उल्लेख करत आसा तशीच अमावास्येचे आपणे एक फल सांगता हाजे निमित्तान पुणेची कसने रितीन सांगता म्हूण सांगून परमात्मा कडेन उल्लेख करता परमात्मा सांगता
लक्ष्मी देवीक हे संसारांत सुगम जावंक न्हू चलचें आसल्यार रे अमावास्ये दिवसाक ब्राह्मी मुहूर्तार सकाळीं उठून आमगेले स्नान नित्यादीक आनीक कोरंगे न्हू जे आपूण सांगिल्लें तसलें दान कोरंगे न्हू आनीचे त्या दिवसाक तांगेले पितृले उद्दिश्य जावंक करचें तसलें श्राद्ध केल्यार तांगेले पितृक अनंत फल मेळंगे न्हू तांणी तृप्तीपूर्वक जावंक तांकां एक संतान फलप्राप्ती की नाजाल्यार तांगेले एक घरा वयन तूं मुखार सून शुभशोभनादी कार्य घडचे तशी तांगेले पितृदेवतेले अनुग्रह आशीर्वाद सदा तांगेले सर्वदा उरता म्हूण सांगून परमात्मो 18व्या अध्यायान सांगता. पळया कसनेच आमी करका म्हूण ना, कोणी कोणीची मित्र जाय म्हळ्यार जायना, आजकाल कोणा वयर विश्वास दवरच्याक शक्यता पावना. तसले एक संदर्भारी परमात्मान हें दिलेले तसले 5 योगांतू 4 योगाचे उल्लेख 18व्या अध्यायांत केले आनीचे 19व्या अध्यायांत द्वादशीचे पर्वकालार केलेले तसले कसन एक फल आसा ते पळोवया आमी. केवल परमात्माले प्रितीकोस्कर स्वतः परमात्मूची आमकां एक मार्गदर्शनदायक जावंक न्हू. कशी लक्ष्मी देवीक विचारिल्ले तसले प्रश्नोत्तर मालिकेक परमात्मो अत्यंत सुमधुर रितीन कशे रितीन 4 एक योगाचे परमात्मान वर्णन केले की त्या योगांत पुणीचे आमी खंडीत रितीन परमात्माले किंचित सांगिल्ले तसले दान कोरंगे न्हू. परमात्माले प्रितीक अत्यंत पावचे तसले सखा एक सांगिल्ले तसले उतराक आमी योग्य जावंक न्हू. परमात्माले हे अधिक मासान सांगिल्ले तसले श्रवणामृत कीर्तना केलेली निमित्तान आमगेली सर्व ही जाड्य निवृत्ती जावंक न्हू. हे पुण्योदय कालांत परमात्माले एक क्लिष्टकर जावंक नाशिल्ले तसले संवसारांत कसने रितीन आमगेले कश्ट दुःख तापत्रे आसल्या बीची निवृत्ती देवची की तरी हे योगांत आमी दान परमात्माला प्रित्यर्थ जावंक न्हू कोरंगे न्हू. आमगेले मनुष्य जन्म सार्थकता कोरून घेवया. हे 19व्या अध्यायांत द्वादशीचे पर्वकालार कोण एक विशेष रितीन परमात्मान सांगिल्ले तसले नित्य आन्निक कोरंगे न्हू, स्नान कोरंगे न्हू, संध्यावंदन कोरंगे न्हू. एक भूदान केल्यार ताका कसन एक फल मेळत की ते फल पळोवया. एक भूदान केलें तर जाल्यार 100 कल्प पसून गे न्हू परमात्माले सायुज्य वैकुंठ पावच्याक आमी पात्र देवच्याक आसल्यार आमकां योग्य सांगिल्लें आसा. तसले एक संदर्भार हे द्वादशी पर्वकालार वस्त्रदान केल्यार 8 कल्प पसून परमात्माले चंद्रलोकांत वास करता तसले सुयोग प्राप्त जातके. तशीच कपिला म्हणले गोदान आमी केलें तर जाल्यार आमगेले समस्त पित्र उद्दिश्य जावंक न्हू, तांगेले उद्धार जावंक न्हू, तांणी वैकुंठाक पावंक न्हू. हे जन्म जन्म जराजर म्हणले एक सर्कलाच्यान तांणी निवृत्ती जावंक न्हू. परमात्माले सायुज्य पात्रत्व देवच्याक कारणीभूत जाता के त्या दिवसांत विद्यादान केल्यार तांगेले कसन एक मनोकामना आसा ते परिपूर्ण रितीन आपूण प्राप्तत्व घडिता. कृष्ण द्वादशींत हे दान केलें तर जाल्यार स्वता तो वैकुंठांत उरूंक न्हू. नित्य ही परमात्माले सेव करता तसले भाग्य ताका अनुग्रह जाता. तशी लक्ष्मी देवी सांगता आपणाक तुवें द्वादशी पर्वकालार कसन दान केल्लें आपणें सांगिल्लें आसा जाल्यार हे अन्नदानाचे विशय जावंक आपणें तूं सांगता म्हणून परमात्माले गे अनुग्रह करता आसा लक्ष्मी देवी. तेन्ना परमात्मा लक्ष्मी देवी उतराक विशेष रितीन सांगता द्वादशी दिवसाक अन्नदान केल्यार ताका प्राणदाता म्हूण सांगता के. आमी म्हणटा जे प्राण दिल्यार मात्र तो प्राणदाता, नाजाल्यार उपकारा पावल्यार मात्र तूं आपणाक देवसो पावल रे म्हणून सांगता. जाल्यार द्वादशी दिवसाक अन्नदान केल्यार ताका प्राणदाता म्हणून सांगता के. स्वता कुबेरान अन्नदान करून घेवन तागेले एक कशी फला निमित्तान ताका कुबेराले निधी राज्य मेळकी तागेले राज्य ताका परतून मेळच्याक ताणें केलेलें तसलें अन्नदान आमकां प्राप्त जालें. कुबेराले अन्नदान म्हणले नंतर आमकां एक सान काण याद येता. अत्यंत शिवभक्त जावंक नाशिल्लो तसलो कुबेरो एक दिवस कैलास आवतके आनीचे ईश्वरालाग आनी पार्वतीलाग विनंती करतके आपणाक मस्त रितीन अन्नदान कर काय म्हणून मनाक आयिल्लें आसा. आपूण उट्टू लोकांक आपयलें जाल्यार आपूण प्रथम पूज्य जावंक नाशिल्लो तसलो गणपती कापूच्याक विसरलो आनी एक दिवसाक ताणें आपणाक अन्नदान करचें कितें तरी आयोजन केल्लें आसा. त्या दिवसान तो गणपतीन येवंक आपणेले आतिथ्य स्विकार कर का म्हणून सांगून अहंकारान उलयलो. पळयाची मस्त लोकांक मस्त रितीन मद उरता. एकल्याक आपणाले अधिकाराचे मद, आनेकल्याक आपणाले धनाचे मद, आपणाक आनेकल्यांक रुपाचे आपणाले आपूण सर्वांकीन चंद दिसता म्हणले रूपमद, आनेकल्याक आपणाल्याक सर्व विध ऐश्वर्य आसा ना सकल आपणाल्याक सर्व हें आसा म्हणून मधांध जावंक आमी सर्व कार्य करच्याक भायर सरताच के.
ह्याची जी परिस्थिती कुबेराक प्राप्त जाल्याय गणपतीक ताण आपयलाय गणपतीची परीक्षा करचे की तरी गणपती म्हळ्यार कसो न्हय एक साधारण व्यक्ती ताका कसो आपूच आसा सपरेट आपयल्यार जालें कडेर आपयल्यार जालें ताका एक अच्छो एक विशेष रितीन कसं नाही कर का म्हणून ना अशें म्हणून न्हू एक तुच्छ भावनेन गणपती बद्दल तिरस्कार इथं करून उलयलो गणपती म्हळ्यार रे विश्वंभर रूपी जावंक आमी ताका परमात्माले अंतर्गत जावंक आराधन करताची तसले एक महागणपती प्रत्येक कार्याक प्रथम वंद्य जावंक नाशिल्लो तसलो पूजनीय आमी भावन दवरिल्लें आसा ताण सुद्दाची आवस बापसू वयरी अत्यंत प्रितीपूर्वक नयेन विनम्रेन पितृवाक्य परिपालन की नाव सुबापसुले एक वाक्य परिपालन करून आज पासून आयिल्लें आसा तदनिमित्तान सुद्दाची ताणें आपणालें अहंकार विसरक आशिल्लो कुबेरान जाल्यार ताका आपणाचे धनाचे मधांध जावंक न्हू गणपतीक जेवणाक आपयलें ते संदर्भार मस्त रितीन ताणें आयोजन केली आपणाले गे आमी कोणाक घरा कडेन जेवण आपयल्यार आमी तांकां 4 नमून करका 5 नमून करका 6 नमून करका म्हणून करताच तो खातकी ना की पळयनाच जाल्यार आमगे घरांत इतलो वस्तू रितीन आमी एक जेवणाक आपयले अतिथीक करताची म्हणून न्हू थोडे अहंकार की नाजाल्यार एक थोडे होगळीक करून घेवका म्हणले उद्देशान करताच तशीच गणपतीन एक क्षणा भितर ताणें दवरिल्लो तसलो वस्तू सर्व ही खाली करून उडयल्या थंय वाडच्या कसलो वस्तू ना कसन पळयता रांदचे वासरी खाली आयदन खाली कसले ना थंय वस्तू पळयाची गणपतीले महिमा जाल्यार सुद्दाची ताका कुबेराक आपणाले अहंकाराचे परिणाम कशे रितीन घडता म्हणून ताणें विचलीत जालें ना आनीकची तागेले कोण रांदची करतले लोक तागेले सहाय्यक लोक सांगूंक न्हू आनी वापस रांदप करच्याक लायले 3 पंत करता 4 पंत करता 5 पंत करता सगळे खाल जाता वता आसा कितले केले बी गणपतीला पोट भरना अतिथी सत्काराक आपयले नंतर आमी कसो करता की म्हळ्यार एक चमचो वाडटा 2 चमचे वाडटाचे आजकाल लग्ना जेवणान तांची खंय तरी तो उडून वतले म्हणले परिभावनेन वाडटाच जाल्यार जेवतल मनशाक कसो दिसता की म्हळ्यार हागेले वाडच्या कितले आसराय आनी घेवन प्रयोजन कसं म्हूण आमी मनांत विचार करताच जाल्यार हें गणपती काणी बी तशी जाली कितले खाल्या बी पोट भरना आनीक जावका म्हणटा भूक 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 म्हणत आसा कुबेराक ज्ञानोदय जालो आपणाल मनांत आशिल्ले विमूढता वचूंक न्हू सुज्ञान प्राप्त जालें आनीची आपणालें चूक क्षम करका म्हणून सांगून गणपतीक सांगता गणपती कितें केल्यार सोडना आपणाक भूक लागले तूं वाडका तूं म्हाका कसो लायक आपयलें जेवणाक म्हाका गोत्ता तूं वाडूं का म्हणून न्हू हट करून बसता हाका कसो न्ही करका म्हणून न्हू तुचना एक संदर्भार आपणालें कसो न्ही कश्ट आशिल्ले तेन्ना आपणाक पावील म्हळ्यार पार्वती परमेश्वर म्हणून उडगास येता वचूंक न्हू ईश्वरा कडेन सवृत्तांत जावंक सांगता आपूण अहंकारान गणपतीक जेवणाक आपयलें जाल्यार इतले रितीन आपणाले धनमद आपणाक हे रितीन करच्याक पावले तदनिमित्तान आपूण प्रायश्चित्त करून घेवका आनीची पार्वतीक उल्लेख करता तूं साक्षात अन्नपूर्णेश्वरी जावंक आसा आनी तुची येवंक न्हू आमगेल्या घरान तूं एक रांदप करूंक न्हू गणपतीक वाडका म्हणून न्हू प्रेमता भावना आपणाले अज्ञानान केलेले तसले चुकेक क्षम मागून पार्वतीलाक विनंती करता आवसून केलेले तसले किंचित एक वस्तू घेतिल्ले निमित्तान गणपतीले पोट भरता तदनिमित्तान कुबेराक आपणाले प्रायश्चित्त रुपारे गणपती सांगता कसनी आसा म्हणून कोणाक दाखोवच्या वचनाका ना कसनी आमी करता म्हणून सांगून अनेक मनशाक सांगून मन दुखोवच्या ना कसकी करता म्हणून सांगून आमी अनेक मनशाक घेवन आमगेले प्रदर्शन वस्तुस्थिती करच्याक ना तदनिमित्तान केवल कसनीच अतिथी सत्कार करका म्हणले सद्भावना सद्विचार मनांत आसल्यार मात्र कसनी कार्य करच्याक पावका आनी परमात्मा वयर विश्वास दवरल्यार मात्र जाता सकल वस्तू चराचर वस्तू परमात्मानान दिलेले ताणें घेवचे ताणें दिवचे अशें म्हणले निमित्तान आमगेले वस्तुस्थिती मात्र आमी पळोवका कसनेक संदर्भ आयल्या सुद्दाची विचलीत जायनाशिची परमात्मान दिल्ले कश्ट की सूख की समभावान आमी घेवन तदनिमित्तान कार्यप्रवृत्त जावंक न्हू आमकां दिलेलें तसलें जबाबदारी अत्यंत सुंदरतेन आमी निभावन करका म्हणून सांगून गणपती कुबेराक उल्लेख करतची तेगेले पश्चातापान कुबेरो एक कसनेक रितीन परमात्मा वयर विश्वास दवरन कसने रितीन आपूण धनाचे मधांध जायनाशिची
मुखारसून सांगेल गणपती नुरो नाजाल्यार ईश्वरान सांगिल्लें तसलें वाक्य परिपालन करून सृश्टीचे नियमानुसार आपणायलें कार्यप्रवर्त जावंक न्हू कार्यारंभांत उरता म्हणली ही काणी हांगा समाप्त जाता. तशीच कुबेराक अन्नदान केल्ले निमित्तान ताका कशी एक निधी राज्य प्राप्त जालें तागेले एक राज्यांत निधीचे कुबेर धन कशें प्राप्त जालें हेचे निमित्तान इंद्राक कशे रितीन इंद्र पदवी तागेले प्राप्त जालें. द्वादशी पर्वकालांत तूं करचें आसलें एक अन्नदाना निमित्त अंबरीशाले चरित्रा अंबरीशाले एक जीवनाचे उद्धार कशे रितीन जालें. प्रयागांतू माघ मासांतू एक द्वादशी पर्वकालार करचें आसलें स्नानाक कसन एक फल सांगिल्लें की ताजे किंताचे 1000 पट्ट फल अधिक मासाचे द्वादशी पर्वकालार केल्यार मेळटके. तशीच कुरुक्षेत्रांतू ग्रहण संदर्भार करचें आसलें दानाक कसन एक फल येत की ताजेचे 100 पट्ट फल अधिक मासाचे हे पुण्यतम द्वादशी पर्वकालार कालांतू मेळटके. ताजे कितें पुणीची सासमा तितले पुणीची दान करूंक न्हू आमगेले जीवनाचे सार्थकता भाव कर म्हूण सांगून परमात्मो सांगतके अन्नदान कर का म्हूण सांगून तुमी मस्त रितीन अन्नदान कर का म्हूण ना किंचित तुमगेले शक्ती अनुसार कितले लोक आसा तुमगेले एक हाताचे अस्तित्वाचे एक कालपरिधी निमित्तान तो कशे रितीन तुमकां एक संचय करच्याक देवान शक्ती सामर्थ्य की दिल्ल्यास की तद निमित्तान पुणीची तुमी एक सासमा तितले पुणीची अन्नदान करूंक न्हू तुमगेले हें द्वादशी पर्वकालाचे योगो तुमी ग्रहण करूंक घेया म्हणून परमात्मो एक विशेष जावन सांगत आसा की एक मेरू पर्वत दान करच्याक कसन एक पुण्य मेळत की ते पुण्य वर्णन करच्याक साध्य ना. तसले एक पुण्य केवल अधिक मासांतू एक ब्राह्मणाक दान करूंक न्हू दक्षिण दिवंक न्हू तांबूल समेत दक्षिण दिल्यार मात्र ते आपणाक पावता म्हूण सांगतके. आमगेल्याक मेरू पर्वत दान करचें शक्यता आसवे नाका हांगचेच खंयचे गुड्डो येवन दान करचें शक्यता आसवे जायना. अशें म्हणले निमित्तान केवल परमात्मान सांगिल्लें आसलें एक वचनानुसार ब्राह्मणाक अन्नदान करूंक न्हू किंचित तांबूल दक्षिणा तर दिल्यार तें फल मेरू पर्वत दान केल्लें आसलें फल तुमकां मेळच्याक येतके. तशें दुखुनूची परमात्मा सांगता कसनेचें हें एक 5 पर्वकालाचें वर्णना खंडीत करच्याक शक्यता ना. अतुल्य अतुल्य अनंत वर्ष जावकाक हें 5 योगाचें वर्णन करच्याक तांतवरकीच आपूण तुका संक्षिप्त रितीन विशेष तुका परमात्माले सायुज्य तुमकां पात्रत्व जावका म्हणलें उद्देशान लक्ष्मी देवीन विचारिल्लें तसलें एक परमात्माले कीर्तन एक निमित्तान तांकां योगायोगान हें आमकां सर्वांक आयकुच्याक आमी सार्थकता घडोवन घेतलें. केवल अधिक मासांत पळया तुमी मलमासाचें एक तुच्छीकरण घडना तर जाल्यार मलमासाक कोणी तरी एक नियामक जावंक देव आशिल्लो तर जाल्यार ही परिस्थिती आमकां आज येनाशिल्ली. ही परिस्थिती केवल क्षण केलें तसलें पाप आमकां मस्त रितीन पाप जाता जाल्यार ते पाप संचय करून घेवच्याक अधिक मास म्हणले एक पुण्यतम कालो आयिल्ले निमित्तान आमी अत्यंत अतुल्य जावंक नाशिल्लें तसलें किंचित तरी दान नाजाल्यार किंचित तरी परमात्माले उपासन केल्यार आमकां अनंत फल मेळच्याक कारणीभूत जावंक नाशिल्लो तसलो अधिक मासाक प्रप्रथम जावंक आमी धन्यवाद सांगक गे. कित्याक की म्हळ्यार ताणें तागेल कितें रे ना ताका निंदन केलें म्हणलें निमित्तान ताणें एक रितीन आपणाले अस्तित्वा लागून परमात्मा लागी विशेष रितीन ताणें प्रार्थना की एक रोधन की केले निमित्तान ताका कशे रितीन ताणें तागेलें कार्यप्रवृत्त करून न्हू तागेले एक मासाक महिमान्वित मास म्हणचे तशी ताणें करून घेतलें की तद निमित्तान आमगेले सर्व दुःख तापत्रय निवृत्ती देवचे की तरी अधिक मासाचे वरकीचे हांतू कर्तव्य महिमान्वित जावंक आसा. हें अधिक मास आयिल्ले निमित्तान सुद्दां आमकां श्रवण की दान की एक परमात्माले सायुज्य पात्र देव तशी आमी कर्तव्य घडोवच्याक कारणीभूत जाल्ले आसा. तशीच एक भागवताचे 6 स्कंदांतू आयिल्लें तसलें 19 अध्याय आसाची तांत आयिल्लें तसलें 19 अध्यायांत आयिल्लें तसलें सानो एक काणी अजामिळालें पळोवया आयच्या दिवसांतू. मस्त स्कंद आसाची मस्त रितीन स्कंदांतू मस्त विधाचे नरकाचे वर्णना केल्लें आसा. पळयाची शमीक ऋषीक परीक्षित म्हणले राजान हें पांडू वंशाचेच तांणी कुल ताणें तागेले एक अहंकार मदान एक ऋषीक अपमान केलो ताणें भागवतांत सविस्तार जावंक येता. पळोवया एक संदर्भ मेळ्यार अधिक मासांत भागवताचें बी चिंतन करया.
ते शमीक ऋषीक एक रानांत गेले तेन्ना अत्यंत त्राण आयिल्लो उरता एक उदक दिलना ना आपण एक राजा म्हणले एक अहंकार आमकां बी दिसता खंय तरी कोय आमी गेल्यार कोणी आमकां उलयना तर जाल्यार तो पळय कितलो ताका घमंड ना कितलो अहंकार आयलो पळय आज पयर जालेली मनुश्य आपणाक उलयना आपणाक लागीं तिरस्करीत भावनान पळयता म्हणून आमकां दिसता त्याच संदर्भात राजाक परीक्षित म्हणले एक राजा राजा म्हणले नंतर आपणाले आडवळीकेन तूं प्रजा दृष्टिकोनान तूं आपूण गेलो तेन्ना आपणाक विचार कर आपणाक आदरातिथी कर का आपणाक सत्कार कर का म्हणून तांणी मनोभाव उरता प्रत्येक लोकांक उरता तांगेले मनोभाव जाल्यार शमिकाक ध्यानावस्थित म्हूण बशिल्लो तो ध्यानान तो ते ध्यानांत आशिल्ले तेन्ना आजूबाजून कोणी आयिल्ले तसले व्यक्ती दिसिल्ले ना जाल्यार आमी आतां ध्यानान बसताचे तो कसो करतास की मोबायल घेवन बसताची ना जाल्यार पुस्तक घेवन बसताची जाल्यार आमगे लक्ष भायरी उरता ते ध्यान म्हूण सांगनाच आयचे काल वैचारीक ध्यान ते म्हळ्यार संदर्भानुसार आमी ध्यान करचें कळ्ळें तुमकां तशीच संदर्भार तो शमीक ऋषी अत्यंत ध्यानान बशिल्लो थंय एक सर्प मोर घेवन पळयलो आपणाक तूं तिरस्कार केले निमित्तान हें तुगेले परीक्षा करच्या गेलो शमिकाक परीक्षित राज परीक्षा करच्या गेलो हें सर्प तुगेले गळ्याक घालता म्हूण सांगून गळ्याक घालन सोडलो आतां कोणाक दिसता आमकां कसकी एक आयल्यार ना थंय कसकी घरांत इंदोर गेले म्हळ्यार कशी एक भयभीत आमकां जागृत येता की कितले कामार आसल्यार बीजे घरा कडेन इंदोर आयले म्हळ्यार आमी लक्ष घेताच कसं जाल्यार की मागीर कसं न्ही आमगेले एक सामान वायट करता की कितें ना आमगेले वस्तू कसं न्ही नाश करता की कितें अशें म्हणल्यार आमकां एक चिंता उरता तशीच पुर्वा परत ताणें एक विचार करनाशीची आपणाले अहंकारान तें सर्प गेलील तसले ताणें शमिकाले गळ्याक घालो शमिकाक ताजे बद्दल कसनीची परिज्ञानू ना केवल ध्यानारय बसला त्याच संदर्भार हें वृत्तांत शमिकाल चोडवान पळयलें आपणाले बापसूक हो रितीन अपमान केलो तो कोणी उरो तो 7 दिवसां भितर मृत्यू जावका तागेले खंयचे सर्प ताणें आपणाले बापसूक गळ्याक घाल्या की ते सर्पाचे हत्यान काळिंग की वासुकी की नाजाल्यार तक्षकाल निमित्त तागेले मृत्यू जावका म्हूण सांगून ताका शाप दिता परीक्षित राजाक ते घालिल्ले नंतर ताका प्रायश्चित्ताक भायर सरलो ताणें केवल चिंतन केलें कसं की म्हळ्यार आपणाले मरण 7 दिवसां भितर येता म्हणून ताणें चिंतन करून घेतिल्लें ना आपणाक आनीकची 7 दिवस आपणाले जन्म आसा आपणाले आनीक 7 दिवसांत आपूण कशे रितीन परमात्माले सायुज्य प्राप्त करचे जाता ना आपणाक आयिल्लो तसलो हो शाप आपणाले कुटुंबिकाक ना आपणाले मुखावयले संततीक येवच्या ना म्हणले पश्चातापान परीक्षित राजान भागवताचे पठण शुकमुनी कडच्यान करुसूच्याक श्रवण करच्याक प्रारंभ केले तागेले मरण 7 दिवसां येता म्हणून तो भिलिल्लो ना जाल्यार ते शापा निमित्तान ऋषिपुत्रान दिल्ले तसले शापा निमित्तान आपणाले कुल नाश जातले की कोणी ना आपणाले कुलाक कसले तरेन एक त्रासदायक वातावरण घडतले की कोणी ना तत्प्रायश्चित्त जावंक न्हू ताणें ते कार्याक भायर सरलो तांत आयिल्ले तसले एक 26 खंडांत आयिल्ले तसले काणी पळोवया मस्त रितीन परमात्माले उल्लेख शुकाचार्यान विशेष जावंक न्हू परमात्माले अनुग्रहा निमित्त केल्ले आसा ते नरकांत मस्त रितीन नरकाचे वर्णन केल्लें आसा गरुड पुराणांत बी आमी आयकल्लें आसाची नरकांत कशे रितीन ते नरक वेदनेच्यान पार देंवचे कितें परमात्माले अनुग्रहा निमित्त जाता परमात्माले अनुग्रह ना तर जाल्यार जायना आमी गायचे बद्दल वर्णन करता जाल्यार अधिक मासान सांगिल्लें आसा खंडीत तरी अंत्यकालार्पणेची एक गोदान करता ते गोदान केल्यार वैतरणी म्हणलें एक न्हंय रौद्रतम जावंक नाशिल्ले तसले तेगेले प्रभावान आमकां कसले रितीन त्रास जायनाशिची गायचे बाल धोर घेवन आमकां पावयता म्हणले एक सनासनाची एक श्लोक आमी पळयलो ना सनासना काणी पळयली तशीची हांगा सांगता आसाची ते नरकाच्यान तुमी तापत्रयाच्यान पार जावका जाल्यार कशे रितीन परमात्मान वर्णन केल्या म्हणून न्हू तशीची प्रायश्चित्त करून घेतले तशी शुकाचार्य सांगताची कशी एक रोगी आपणाले डॉक्टरान आयल्यार नातर ताण दिल्ले औषधोपचारान संदर्भानुसार आज आमकां कसली एक व्याधी जाता ते व्याधी निमित्तान आमी पथ्य करताची डॉक्टरान सांगिल्लें दुखून आमी पथ्य करताचे ते पथ्य जाल्या नंतर ती व्याधी संपूर्ण निवृत्ती जाली पथ्य आनी येवपास बंद करूंक न्हू सविस्तार जावंक उरता की तशी आमगेले त्रास आयले तेन्ना मात्र आमी परमात्माले उडगास करताची तो त्रास समाप्त जाल्या नंतर परमात्मा खंय की त्रास खंय की आमी आमगेल्या जाग्यार आनी येवपास आमकां तो त्रास येवका तेन्ना आमी तागेल्या घेताची अशी आमगेले थोडे करचे तसले चूक आसाची
ते चूक आम्ही कर नाशिची परमात्माले दिव्य जावंक आशिल्लें तसलें सदृश मोक्ष जावच्या काम मी आमगेले सर्व ही पाप कृत्य धुवून घेणो प्रायश्चित्त रुपारी करचे तसले पुनः पुनः पाप कृत्य करच्या दिन आशिची केलेली तसले पापाक प्रायश्चित्त रुपारी कशे रितीन आमी कर का म्हणून सांगून आमकां इतिहास हो आज पासून सांगत आयले आसा मुखार बी सांगत उरता हें अजा मिळालें तांतो आयसले काणी प्रारंभ करया कन्या कुब्ज म्हणले एक प्रदेशांत महाधर्मिष्ठ जावंक आशिल्लो तसलो अजा मिळो तेगेले बापसुले आदेशाच्यान पितृवाक्य परिपालन कोरगेनो एक रानांत समिदो हाडच्याक भायर सरलो ते संदर्भारी थंय एक स्त्री आपणेले एक सहधर्मांत कोणाल की बशी एक वेश्य स्त्री जावंक नाशिल्ले ती संभोग कर कातर जाल्यार ताका अनुरुक्त जावंक न्हू त्याची दृश्य सद्धर्म आचरणेचे कसन एक कार्यप्रवृत्ती जावंक न्हू ना आपणाले बापसून आपणे कसन एक जबाबदारी तो जावंक जाल्यार समीद हाडच्या कार्य दिल्ले ते कार्य सोडून न्हू केवल ते स्त्री विशयांत तल्लीन जावंक न्हू आपणाले बापसूल वाक्य परिपालन करनाशिची आपणाले आवसूले बापसूले ना आपणाले बायलीले सर्व लोकाले एक प्रीती सोडणो मस्त रितीन सद्धर्म आचरण सोडून न्हू थंयची तिगेल बशीची व्यामोहान 80 वर्ष पासून ते रानांतूची उरतके ताका एका संदर्भारी मस्त रितीन मृत्यू ताका संभव जाले जाल्यार सुद्दाची तिगेले हेगी मस्त चोरडू कोरून न्हू मस्त रितीन आपणाले एक धर्मप्रज्ञ कसनेची जागृत घेनाशिची केवल वेश्या स्त्री बशीची उरून न्हू आपणाले जिवनाचो उद्धार करनाशिची केवल तल्लीन जावंक न्हू जाल्यार ताणें एक बरें काम केलें की मरे तेगेले चोडवांक परमात्मालें नांव घाल्लें तदनिमित्तान तेगेले मरण प्राप्ती जालें ते मरणाचे प्राप्ती संदर्भारी यमदूत ताका येवंक न्हू यमपाश घालत आसाची तेच संदर्भारी वेदनेन आपणाले चरडाल नांव आपेल की ताणें धाकले चल्लेले नारायण म्हणले शब्दाचे नामांकित जावंक आशिल्ले तसले परमात्माले अर्थगर्भित नांव ताणें चल्ल्याक दवरिल्लें तेच चल्ल्यालें नांव आपयलें नारायण म्हणलें एक उतरारी ताका यमदूताल पाश लागनाशिची साक्षात वैकुंठाच्यान विष्णुदूत येवंक न्हू तेगेले सशरीर व्हरचे कितें रायल के पळयाचे हें नारायण म्हणले शब्दाचें आमी पयलीं आयकल्लें पयर ताचे बद्दल तुमकां सांगिल्लें हांवें कशे रितीन परमात्माले एक दिव्य सदृश 4 अक्षराचें नांव आमकां जिबेरी आमगेले मोहपाश ताणतके तशी परमात्माले नारायण म्हणलें शब्दाचेची आमकां अर्थगर्भित जावन आसा नारायण नाम प्रसिद्ध चोर के म्हळ्यार नारायण म्हणलो हो एक चोर के कशे रितीन चोर की म्हळ्यार आमगेले सर्व जाड्य सर्व पाप निवृत्ती करचे कितें आमगेले जिबेन तूं तेगेले नांव परतून परतून घेवन आमगेले सर्व पाप संचय राशी नाश करचे कितें आमगेले तसले संचय केले तसले कशी आमी दवरिल्ले तसले भांगर कशी चोर घेवन वतकी तशीच आमी दवरिल्ले तसले नारायण म्हणले एक शब्दान आमी केलेले तसले राशी पाप तो परमात्मा केवल तेगेले नामस्मरणे निमित्तान घेवन वतके तसले एक नारायण म्हणले शब्द जागृत जाले नंतर विष्णुदूत येवंक न्हू यमदूताक रापकार वचून धर्मप्रज्ञ जागृत करून न्हू आतां पुणीची तूं जागृत जा हे केवल परमात्माले सायुज्य प्राप्त जावचे कितें तुवें आज पासून केलें तसले अधर्म आचरणेक एक अंत्य कर मुखार सोनू तुगेले एक मोक्ष प्राप्ती जावचे कितें परमात्माले सदाचार करच्याक प्रारंभीक जावन कर वैष्णव धर्म आचरण कर म्हूण सांगून ताका विष्णुदूत सांगताची तत्क्षणाची हरिद्वारा वचून आपणाले गंगा नदीन तूं स्नान करून न्हू मस्त वर्ष तप आचरण करून न्हू परमात्माले देह आपणाले परमात्माले प्रितीक कितें त्याग करता थंच्यानाची तेगेले देह अत्यंत भांगरा वर्णाचे तसले पुष्कळ विश्व विमान ताका येवंक न्हू विशेष रितीन तेगेले विष्णुदूत ताका परमात्माले कीर्तन करतेची तेगेले नामांकिताचे कोरंग न्हू ताका विमानार व्हरून न्हू मोक्ष पावयताची म्हूण सांगून सांगताची कशी पळया अंत्यकालार अजा मिळ्ळो आपणाले धाकल चल्लेलें नांव घेतिल्ले निमित्तान उरो ना ताणें केलेली तसले सर्व ही पाप कशी क्षण मात्रान नश्ट जावंक न्हू ताणें केलेली तसले एक अधर्म उरो अन्याचार उरो ना तर ताणें केलेली तसले एक वेश्या स्त्री संगा निमित्तान उरो कसनेक पाप घडल्यार बीच कितलकी कोटी पाप ताणें संचय केल्या बीचे अंत्यकालारी केवल ताणें हरिनाम स्मरण
पुता लागून करो ना पुताल प्रित्यर्थ जाऊन करो ना परमात्माला उद्देश्य करो जाल्यार सुद्दां चिताणे केवल केलेली तसले परमात्माले नामस्मरणे निमित्तानं ताका कशे रितीन परमात्मानं ताका मोक्ष प्राप्ती केले म्हणले उद्देश आमी ऐकले आसा. हाजी कितर पुणेची आमगेल चोडवांक आमी परमात्मालेची नांव घालपाची. आजकाल आमी हायफाय नांव घालताची कसस की नांव स्वच्छ वचकाची ना कसस की पुस्तक स्वच्छ वचकाची. जाल्यार आमगेल म्हालगड्यान पहिले तुल्यानाची परमात्माले एक नारायण की नातर जाल्यार गोविंद की केशव की नातर जाल्यार मस्त रितीन अनेक परमात्माले एक दिव्यानुदिव्य सहस्र नाम आसा के तसले एक नामांकित जावंक न्हू दवरत आशिल्ले तशीची परमात्मा आमगेले एक म्हालगड्यान तुरो ना म्हालगड्याल नांव पुनः पुनः देवंक न्हू जागृत करका ना म्हालगड्यान केलेले तसले कीर्तिवंत जावंक न्हू तांणी आचरण करका म्हणले एक उद्देश्या लागून तांकां नामाभिधान करत आशिल्ले. जाल्यार आजकाल आमी ते नामाभिधान विसरत आसाची खंडीत मुखारसून विसरनाशीची आमगेल चोडवांक एक सद्धर्म आचरणे निमित्तान उरो हे अजामिळा म्हणलें एक व्यक्तीले कशें एक जिवनांत घडिल्लें तसलें वातावरणान दृश्टीन आमी दृश्टिकोनाच्यान पळोवंक न्हू कशे रितीन एक तेगेले नामांकीत घेतिल मात्रान कसकी एक आमगेले आशिल्ले तसले पापकृत्य केवल क्षण मात्रान तूं भस्मीकृत जावंक न्हू परमात्माले दिव्य सायुज्य आमगेले जिबेन तूं घोळघोळात तशी कशी परमात्माले आचरण कर का म्हणलें एक सुसंदर्भ परमात्मान आमकां हें अजामिळाले आख्यानान दाखयलें आसा. अशी सांगता की म्हळ्यार मध्वाचार्य तांगेले पुराणांत अशी सांगता आसा की म्हळ्यार भक्तस्यातो नामकीर्तैः संकेतादावपि अजामिळोपि स्मरतात भक्त्या मृत्योभियाचहि. म्हळ्यार भक्ताले नामकरण नाजाल्यार नामकीर्ती परमात्माले संकीर्तन खंयचे रितीन कशे रितीन जाता की अजामिळान तागेले चरडाक वर कितें नांव दवरले निमित्तान अंत्यक्षणार तागेले स्मरण भगवंताले ताका कशे रितीन प्राप्त जालें तद्निमित्तान ताण केलेले तसले कोटी जन्माचे पाप कशे रितीन परमात्माले केवल एक नारायण म्हणले शब्दा निमित्त नाचे हरिस्मरणे निमित्त कशे रितीन ताका हें एक बहुकाल आशिल्लें तसलें परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्तीकरण देवचे कितें ताका प्राप्त जालें. आमी सर्व ही अजामिळाचे हें भागवतान तो आयिल्लें तसलें काणी आयकलें आसा. हाजे निमित्तान पुणीची आमी परमात्माले हें नारायणाले वर्णना ना परमात्माले अंतर्गत जावन आशिल्लें तसलें चिंतन प्रतिनित्य स्मरण करूंक न्हू आमी प्रति क्षणाक करचे तसले पाप संचय नाशीकृत करूंक न्हू परमात्माले सायुज्य प्राप्ती देवचे कितें आमी सदा परमात्माले नामसंकीर्तन करया. हाजे निमित्तान पुणीची आमगेले सर्व कश्ट तापत्रय दुरीकृत जावो. आनीचे अधिक मासांतू हे 10वे दिवसांतू विशेष जावंक आमी एक 5 योगाचे 18वे अध्यायांतू आणि 19वे अध्यायांतू विशेष जावन परमात्मान सांगिल्लें तसलें प्राप्ती कृते आमी सर्वान परमात्माले चिंतन की ना परमात्मान सांगिल्लें तसलें दान महिमा श्रद्धेन भक्तीन शुद्ध अंतःकरणान आयकलें आसा. हे सर्व ऐकले श्रवणामृत कीर्तना परमात्माले सन्निधानांतू ना परमात्माले चरणकमलाक अर्पण करूंक न्हू तांत आशिल्ले तसले सर्व ही भक्ती आमगेले मनांतू मनपूर्वक जावंक न्हू आमगेले सर्वांक ही प्राप्ती परमात्माले अंतर्गत जावंक मेळो. हाजे निमित्तान पुणीचे आमगेले कुटुंबाक मुखारसून उरो नाजाल्यार आमी करचे तसले आचरणेंत उरो ना आमी करचे तसले दान धर्मांत निमित्तान पुणीची परमात्माले कीर्तन करता तसले भाग्य आमकां सर्वांक ही परमात्मो जागृत करो. आमगेल्यान तशिल्ले तसले ज्ञान भक्ती वैराग्य सदृश परमात्मो अत्यंत नित्यप्रद जावंक आमकां परमात्मा दिता उरो. हाजे निमित्तान पुणीचे आमी करता तसले एक पापकर्म संचय नाशीकृत जावंक न्हू परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्ती देवचे कितें रे हे अधिक मासाचे श्रवण मनन दान धर्म सद्धरण आचरण प्रतिनित्य करत उरया म्हूण सांगून आयचे दिवसाचे हे 19वे आनी 20वे अध्यायो हांगा समाप्ती करता. अधिक मासाचे संपूर्ण फल परमात्मा सर्वांक घडोवो म्हूण घेवन म्हगेल 2 उत्तरां समाप्ती करता. तस्स श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम